हॅलो गाईज, वेलकम टू बर्थडे मंथ सिरीज ब्लॉग डे 7. तर आत्तापर्यंत मला असं वाटायचं की माझ्यासाठी बर्थडेचा दिवसच माझ्यासाठी चांगला नसतो. पण मला आता कळालं आहे की दिवसच नाही तर तो महिनाच माझ्यासाठी चांगला नसतो. तर आता तुम्ही म्हणाल की हिला काय झालं अचानक. तर प्रत्येक वर्षी ना बड्डेच्या दिवशी मी रडलेली तर आहेच. काही ना काहीतरी गोष्टी झालेल्याच आहेत की त्या मला वाईट वाटलेल्या आहेत. तर असो, मला तर या महिन्याच्या सुरुवातीलाच असं काय काय ऐकायला भेटतंय, असं काय काय बोलतात की मन तुटून जाते. माझी किंमत, रिस्पेक्ट सगळं असं कमी होताना दिसतंय मला. आणि पुढच्या माणसाचं कसं असतं ना, पुढच्या व्यक्तीकडूनच घडलेली एखादी गोष्ट चुकीची आहे, त्यात पुढचीच व्यक्ती माझ्यासोबत चुकीचं वागली असेल आणि पण त्यामुळे माझं मन दुखलं असेल तर लगेच मी व्यवस्थित व्हावं आणि दात काढून हसावं असं त्यांना वाटतं. म्हणजे झालेली गोष्ट मी विसरून टाकावी असं पुढच्या व्यक्तीला वाटतं. पण मनाला एकदा लागलेली गोष्ट ती मोठी असो किंवा बारकी असो, पण ती तर लागलेली असते ना मनाला, त्यामुळे वाईट तर वाटतंच. पण मला ना एकदम नॉर्मल व्हायला नाही जमत. म्हणजे मी नॉर्मल होते पण ती पुढच्या व्यक्तीसाठी नॉर्मल होते, पण मी स्वतः मनातून नॉर्मल झालेली नसते. मी एकटं बसून खूप विचार करते आणि नंतर मग मी स्वतःलाच व्यवस्थित करते. कारण पुढच्या व्यक्तीला वाटायला हवं ना की मी व्यवस्थित आहे, हसते आहे. कारण मला नाही त्यांना दाखवायचं की मला काय त्रास होतो आहे. आणि पुढची व्यक्ती आपल्याला विचारत असेल ना काय झालं किंवा काळजी असेल ना, तर त्याच व्यक्तीला मलाही सांगायला आवडतं, नाहीतर मला नाही सांगायला आवडत.